असतील तर नक्कीच या ठिकाणी पुढच्या 2026ला मात्र अतिशय चांगलं आयोजन आणि डबल या ठिकाणी आयोजन चांगलं केलं जाईल. आणि या ठिकाणी आपल्याला पंच लाभले 4 दिवस, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्याला चांगली साथ दिली, सगळं सहकार्याने साथ दिली. आणि आपले केवारी साहेब या ठिकाणी चांगला हसवण्याचा आनंद सगळ्या प्रेक्षकांना दिला. आणि बोलूया सामन्याकडे. आणि मी करतो की केवारी सरांना का या सामन्याचं समालोचन करायचं आहे. येस नक्कीच सर, थँक्यू सर. अगदी चांगला आवाज आपण ऐकला, गोड आवाज. पुढच्या वर्षी आता अनाउन्समेंट केले की पुढच्या वर्षी मेन ऑफ द सिरीज बाईक असेल, यात शंका नाही. जरी तुम्ही आम्हाला आमंत्रण दिलं नाही आहे तरी मी तुमच्यासाठी एक रात्र का होईना परंतु मी नक्कीच येईन. आणि पुढच्या वर्षी येईन तर माझी टीम स्वतःची घेऊन येईन खेळण्यासाठी. आम्हाला संधी मिळाली तर आम्हाला संधी द्या आणि आम्ही नक्कीच खेळू इथे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ग्रीन सिग्नल पंचांचा पहिला बॉल इथे हा प्रॅकर्सचा. आणि बघा खेळाडूवरती आपण पाहतोय जसा बॉल संपर्क झाला बॅटला तसा मात्र फलंदाजाने मैदान सोडलं, कारण त्यालाही ठाऊक आहे आपली विकेट गेल्या. असे भरपूर कमी खेळाडू मित्रांनो पाहायला मिळत आहेत की एखादा खेळाडूची हलकीशी एज लागते, पंच विकेट देतात तरी सुद्धा खेळाडू सांगतो की लागली नाही बॅटची कडागच असं वगैरे बोलतायत. परंतु इथे खेळाडूवरती चांगली पाहायला मिळाली मित्रांनो. पहिल्याच बॉलवरती इथे विकेट. फलंदाज बॅक टू डग आउट. आपण पाहू शकाल धीरज फलंदाज. भिंगार टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा डिसिजन, एक धाडशी डिसिजन घेतला आणि आमंत्रण केलं इथे आपण पाहू शकाल बीड टीमला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. 3 षटकाचा साबळा असेल या शंकाडाई. आणि भिलवले संघाचा विचार केला तर नक्कीच बाय मिळाली. खरं तर विचार केला तर भिलवले संघ हा फायनल खेळण्यासाठी सज्ज झालाय. यावेळी चापट दिली, दिशा दाखवले बॉलला ऑन साइडला. बॉल निघून जाईल मैदानाला गरगडत, निघून जायला सीमा पार. दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर चांगला समीकरण पाहतोय. गोलंदाज मार्कवरती आपण पाहायला गेलं तर बीड टीम कडनं गणेश सातत्याने पिऊनचं षटक हाताळत असतो आपल्या टीमसाठी. एक चांगलं योगदान देत असतो. परंतु यावेळेस देखील चांगली कंजूसी गोलंदाजी करावी लागेल. आजची रात्र गाजवली भिंगार टीमनं मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. आणि इथे बघता बघता अजून एक चांगला फटका ऑन साइडला टोलवलाय, फक्त दिशा दाखवल्या आणि बॉल अजून एक चौकाराच्या पलीकडे पाहायला मिळालाय. 8 धावा फलकावरती. नक्कीच मगाशी सरांनी उल्लेखन केलं या ठिकाणी मैदान होऊ शकलं नसतं, परंतु बघा मेहनत केली म्हणून यश मिळालं मित्रांनो. मेहनतीशिवाय आता काहीच राहिलं नाही. अगदी जर विचार केला तर आपण नेहमी पाहतोय मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही. अतिशय चांगलं मी तरी म्हणेन खेळपट्टी आयोजकांनी बनवल्या. कौतुक करेन आयोजकांचा. इथे लिडिंग एज बॅटच्या खालच्या साईडला लिडिंग एज लागली आणि ते फर्स्ट स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि या बॉलवरती धावा एक घेतली जाईल. अगदी विचार केला तर धावा 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. ओ यावेळी चांगला फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फलंदाजाला जीवदान. आता मात्र ही काय सोडली की आपल्यावरती ते धावांचं डोंगर रचलं जाईल ते सोडून दिलंय. बीड टीमला याची सजा भोगावी लागेल. चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व दिलं जातं मित्रांनो, परंतु आता ही कॅच कुठपर्यंत मागा ठरेल तर नक्कीच पाहावा लागेल. 10 धावा फलकावरती. 3 षटकाची मॅच आपण पाहतोय त्या. ओ हो यावेळेस अगदी विचार केला तर बरोबर ते पंच बॅट कट की लेग बाय. यस थँक्यू लेग बाय.
लेग बायची धाव पाहायला मिळाली आणि ते षटक देखील संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धाव फलकावरती या 11 धाबा. अकरा धाबा धाव फलकावरती या. मित्रांनो आपण अगदी विचार केला तर स्पर्धा कुठली असो, डे असो, नाईट असो, अनेक अनेक स्पर्धांमध्ये अनेक अनेक खेळाडूंनी आपला वर्चस्व गाजवला. परंतु आज कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरेल त्याची आतुरतेने प्रेक्षक वाट पाहताय. ती वेळ थोड्या वेळात पाहायला मिळेल यात शंका नाही. अजूनही काही प्रेक्षक असे आहेत ते जिद्दी आहेत, त्यांनी मैदान सोडलं नाही अजूनही. नक्कीच खऱ्या अर्थाने विचार केला हेच तर प्रेम खरं आहे क्रिकेटवरचं. आपल्या गावाची टीम नसली तरी म्हणून काय झालं, आपल्या गावाच्या टीम पाठीशी असतो. परंतु आज देखील या मैदानावरती भरपूर प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. इथे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये, अजून एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. गोलंदाज मार्कवरती दिलीपला पाहतोय गोलंदाज ट्रॅकवरती. या 3 षटकाचा सामना मित्रांनो आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो संघ मात्र नक्कीच फायनल खेळण्यासाठी पात्र होईल. परंतु इथून पुढे संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला. परंतु एका टीमला पराभूत व्हावा लागेल. ती कुठली टीम असेल येणारा काळ सांगेल. इथे लीडिंग एज पाहायला गेलं तर लागल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडंसं पंबल पाहायला मिळालं. बघता बघता या बॉलवरती घेतली जाईल एक आणि फक्त एक सिंगल धाव. अगदी विचार केला तर झपक्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी दिलीपकडनं पाहायला मिळते. जा जा आता सगळे झोपून उठवून आणा. झोपलेली वेळ तेवढी त्यांचे कमाटाव लाता मारा पण उठवून आणा. काय सांगायचं आहे कारण मॅच तशी आल्या ना आता. ओहो यावेळेस मात्र या फलंदाजाने या पूर्णपणे अक्षरशः या गोलंदाजाला झोपेतून उठवून काढलंय आणि ठोकला येते या स्क्वेअर लेगच्या दिशेला लांबलचक षटकार ठोकणीच्या. अगदी विचार केला तर आता खाली कोणी कोणावरती भरोसा ठेवत नाही. परंतु इथे पाहायला गेलं तर यावेळी चांगला फटका पाहायला मिळालाय. आणि बघता बघता या बॉलवरती घेतली जाईल एक सिंगल धाव. अरे वस्तू कोट गव त्या माले आणा ना. काय सांगायचं आहे आयोजक दप्रा काम आहे का. यस सभ्या बैदराच्या आतमध्ये. ओहो यावेळेस क्लासिंग डासिंग फटका क्षेत्ररक्षक आहे झाली चुकी आणि बॉल निघून जाईल सीमा पार चौकार. तेव्हाच तर सांगता ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होता आपाप. काय सांगायचं आहे चला स्पीडअप ठेवा मॅच का थांबते पंचा. स्पीडअप ठेवा. नाही ना आता कंचा आट्याल उघडलायची आता रात कडली ना आता. यस असू दे कसं का होईना पर्यंत उशिरा का होईना चाय आलाय अजूनपर्यंत आम्हापर्यंत नाही ऑर्डर दिली. इथे फटका पसलाय की काय उंची जास्त लांबी कमी यावेळेस चुकी केली जाणार नाही. फलंदाज बॅक टू द आउट भिंगार टीमला लागला जातोय विकेट क्रमांक दुसरा. षटक देखील संपले दुसरा. तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला एक दमदार संधी.
तुमच्या आगे संघ खेळतोय या. अगदी विचार केला तर बीड तुमच्या आगे संघ खेळतोय या. खऱ्या अर्थाने मित्रांनो विचार केला भिंगार टीमनं आजची रात्र गाजवली. आजची रात्र गाजवून त्यानंतर विचार केला तर खऱ्या अर्थाने अजून एक क्वालिफायचा एक सामना जिंकून त्याच्यामध्ये एक जिंकला आहे आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तिसऱ्या फेरीमध्ये हा सामना चांगला बीड बना भिंगार या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. आणि विचार केला तर बिल्लवले संघ नक्कीच कुठेतरी या फायनल खेळण्यासाठी सज्ज झालेत. बिलवली संघ वाट पाहतोय आमच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळण्यासाठी येईल त्याचं मात्र प्रत्युत्तर नक्कीच थोड्या वेळात पाहायला मिळेल मित्रांनो. ऋतिक गोलंदाज मार्कवरती यावेळेस ऋतिकचा पहिला बॉल स्क्वेअरलेगच्या दिशेला टोलवलाय बॉलला. फलंदाज यावेळेस तू मै करता करता अतिघाई संकटात नाही क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं आणि फलंदाज बॅक टू डगआउट ठोकडीच्या. ना इकडे कंचान वळी पेटवली आता वळ्या आल्या का बाबा बेस नाही मग काम व्हायचा ओके मध्ये. अगदी विचार केला तर इथे चांगला साबडा मित्रांनो पाहतोय. अदिनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खऱ्या अर्थाने विचार केला तर बीड संघ भिंगार टीमच्या अगेन्स्ट खेळतोय. कशा प्रकारे निर्णती आखली जाईल. इथे चांगला फटका शतरक्षक आहे आणि यावेळेस केली जाणार नाही चुकिया. फलंदाज बॅक टू डगआउट विकेट क्रमांक लागला जातोय या भिंगार टीमला चौथा. अगदी विचार केला तर मित्रांनो आपण आपल्या एखाद्या घरामध्ये कदाचित थोडीफार भाजी कच्ची राहिली किंवा आळणी झाली किंवा करड झाली आपल्या आईने बनवलेली असो किंवा बायकोने बनवलेला असो किंवा बहिणीने बनवलेले असो तरी आपण दोन शब्द आईला बायकोला बहिणीला बोलतोच. परंतु चायनीज खायला गेल्यानंतर बकरावानी कच्ची कोबी खातात अशी पक्की येतात. बडा मागू मागू दादा काका मामा थोडी कोबी द्या ना डायरेक्ट कच्ची खातात. ते घरच्याचा काय रे दोष बिचाऱ्याचा टायमाव देता शिजून ते आपल्याला मिजाश येत का काय सांगायचं आहे आणि काय नाही या आपल्या अंगात मटण न करा. यस जाऊया बैदाराच्या आतमध्ये थोडीशी कॉमेडी केल्यानंतर अगदी विचार केला तर आपण पाहतो या संदेश नवीन फलंदाज बैदाराच्या आतमध्ये या पुढे नेचा बॉल इथे फटका फसला हो. कॉलिंग महत्वाची होती मित्रांनो इथे. यस सडकीचा अगदी विचार केला तर कर्जत तालुक्यातील एक बीड संघ आणि या पनवेल तालुक्यामधील एक संघ म्हणजे साबडा आपण पाहतोय कर्जत बनाम पनवेल असा सामना म्हटला तरी हरकत नाही. या दोन तालुक्याचे दोन संघ एकमेकाच्या अगेन्स्ट खेळतायत. हीच तर खरी वैशिष्ट्य मित्रांनो आपण पाहतोय. क्रिकेटची पंढरी क्रिकेटची नगरी. क्रिकेटमुळेच मित्रांनो आपल्या ओळखी झाल्या क्रिकेटमुळे आपली मैत्रिणी झाली क्रिकेटमुळे आपल्याला प्रेम. यस आणि ते प्रेम इथे थाटामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लेट का होईना परंतु थेट आलाय. सकाळच्या सत्रामध्ये चाय झपक्या पैतराच्या आतमध्ये डावखोर हाताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आणि इथे बघा फटका खेचायचा होता लांब लचक परंतु बघायला गेलं तर संपर्क होत नाहीये. धावा फक्त आणि फक्त 25 धावा 25 धावा धाव फलकावरती या. अजूनही मला वाटतंय बॉल शिल्लक असतील 2. मला वाटते अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. या 2 बॉल वरती एखादा चौकार षटकार येईल का. ओहो धर 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 तू मै करता करता
एकाच ट्रॅक वरती दोन गाड्या, अपघात तर होणार. फलंदाज सुनेक बाद टोकणीच्या. शेवटचा बॉल शिल्लक. या बॉलवरती षटकार आला तर 31 धावा होतील, परंतु षटकार येणं हे गरजेचं आहे. इथे या भिंगार टीमच्या फलंदाजाला षटकार ठोकावाच लागेल, कारण तुमच्या अगेन्स्ट खेळतोय या बीड हा संघ. एक जबरदस्त सामना मित्रांनो पाहायला मिळेल. शेवटचा बॉल पहिल्या डावामधील. थोडस रनअप चुकीचं पाहायला मिळालंय, थोडीशी रनअप मध्ये मिस्टेक पाहायला मिळाले गोलंदाजाकडनं. शेवटचा बॉल आहे, या बॉलवरती चौकार किमान षटकार येणं गरजेचं आहे. चौकार षटकार येईल का पहिल्या डावामधील शेवटचा बॉल शिल्लक. इथे क्रॉस द लाईन फटका खेचायचा होता आणि ते एक धाव वेगाने केले कंप्लीट. 25 आणि 26 धावा आणि 27 धाव्यांचं टार्गेट ठेवलं, ते म्हणजेच बीड टीमच्या विरोधात. त्या धावा चेस केल्या जातील का. येणारे 18 बॉल आणि 26 धाव्यांची गरज. रवाना झाले मैदानावरती गणेश आणि दिलीप, आणि समोर गोलंदाज असणारे भिंगार संघाकडून दया. आता मात्र दया करतोय की नाही हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. 18 चेंडू 27 धावांची गरज. समोर गोलंदाज तयार. आता मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर काहीसा उचली घेणारा चेंडू. बघा कशी गोलंदाजी पाहायला मिळते. 18 चेंडू 27 धावांची गरज आहे. जशी गोलंदाजी बीड बुद्रुक या संघाने केली, भिंगारला कुठलेही मोठे फटके जास्त मारून दिले नाही, तशीच गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू विसावला जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते.
आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागणार, तितक्याच ताकदीचा संघ आहे भिंगार संघ. पनवेल तालुका वर्सेस कर्जत तालुका या दोन संघादरम्यान चालू असलेला हा सामना. आता मात्र टप्पा पडल्यानंतर काहीसा उंची घेणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 चेंडूंचा खेळ संपला, अजूनही खातं खोललं नाहीये. येणारे अजूनही 15 चेंडू आणि 27 या धावसंख्येची गरज आहे. 15 चेंडू 27 धावा, सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये. गणेश स्ट्राईक एंड वरती आहे, समोर गोलंदाज दय्या आहे. तर मात्र पंच आमच्याकडे वळतायत, अवांतर धावेचा इशारा येतोय. आता मात्र समीकरण बदललं जातोय, अवांतर धावेने खातं खोललं जातोय ते बीड बुद्रुक संघाचं. आता मात्र कुठेतरी 26 धावांची गरज असेल उर्वरित चेंडू मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. तर मात्र सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगतो होते. चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. गणेशला मात्र कुठेतरी रोखून ठेवण्याचं काम केलंय ते दय्या या गोलंदाजाने. दय्याला मात्र खरोखर चांगली गोलंदाजी करतोय भिंगार संघाकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी आहे बघा. दया मात्र कशी गोलंदाजी करतोय, फलंदाजाला मात्र बाद करण्याचं काम केलं गेलंय का. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पंच फलंदाज पंच पंच आउट आहे. ओके ओके, हां आउट आउट. कमिटी निर्णय सांगा ना, आउट म्हणून काय कमिटीचा काय निर्णय. नक्कीच या ठिकाणी आता मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा एक धाव. पहिला षटकाचा खेळ संपला, धावफलकावरती धावा आल्यात त्या. दोन धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 12 चेंडू आणि
25 धावांची गरज असेल. किती 26 धावांची गरज असेल. 25 12 चेंडू 25 धावा. बारा चेंडू 25 धावांची गरज. समोर गोलंदाज आदिनाथ. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आदिनाथच्या माध्यमातून. तर मात्र 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. चेंडूच्या खाली येतोय. एक धाव मिळते. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. 10 चेंडू 24 धावा. दहा चेंडू 24 धावांची गरज. आता मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते भिंगार संघाकडून. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला भिंगार संघाकडून. सुरेख गोलंदाजी आदिनाथ या गोलंदाजाची. कुणाला दिलीप. तर मात्र फलंदाज बाद. दिलीप या फलंदाजासाठी लगातार 3 षटकार मारले तर अंकुश पवार याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. दिलीप याने जर लगातार 3 षटकार मारले तर अंकुश पवार यांच्याकडून 501 रुपये. या ठिकाणी पहाड झालेली आहे आणि अजून एक आपला सामना या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा आदिनाथ तयार. आता मात्र चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडूची फेकी होते. 1 धाव पूर्ण होते. फलंदाज बाद. नक्कीच आमचे गणेश केवारी साहेब या ठिकाणी चहा घेऊन थोडेसे आता गरम झाले असतील, परंतु यानंतरचं समालोचन ते करतील, कारण आता थोडासा कुठेतरी सामना सुद्धा एक थंडावल्यासारखा दिसतोय. आता गणेश केवारी सराई जराशी चहा घेतले, आता त्यांच्या अंगामध्ये गरमी निर्माण झाले. आता ते फायनलला थोडंसं मला असं वाटतं गरम गरम आपल्याला करतील आणि सर्वांना हसवण्याचं काम या ठिकाणी करणार. हां, अरे नक्कीच आज 4 दिवस आपण बघितलं त्याही चांगलं खेळ या मैदानावरती केला आणि त्यांनी कॉमेंटेटरी अशी केली का सर्व प्रेक्षकांना आवडली आणि आमच्या या भागामध्ये पहिल्यांदाच ते आले असतील आणि त्यांनी या ठिकाणी कॉमेंटेटरी केली आणि नक्कीच सर्वांना आवडले आणि त्यांचं नाव सगळ्यांच्या ओटावरती राहणार. आणि आमच्या या मैत्री चषक 2025 मध्ये आणि या ठिकाणी आमच्या बीड खुर्दचे
सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी यादव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सतत त्यांचं 4 दिवस या ठिकाणी योगदान लाभलं आहे आणि ते या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आणि दिनेश काका बडेकर सुद्धा या ठिकाणी 4 दिवस सतत येत आहेत, सामन्याचा आस्वाद घेत आहेत. भानुदास जाधव आहेत आणि आम्हाला पंच लाभलेले अविनाशजी पालांडे त्यांचं आम्हाला सहकार्य असतं नेहमीच. बोलूया सामन्याकडे. आता मात्र चेंडू भिरकावलाय, जातोय सरळ सीमारेखा पार, षटकार. डीजे मजा आली असते आणि खरोखर आता धाव फलकावरती धावा लागल्यात त्या. ₹500 पारितोषिक आहे दिलीप पवार यासाठी. लगातार 3 षटकार मारले तर दिलीप पवार 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 3 षटकारासाठी ₹500 पारितोषिक आहे. पुन्हा एकदा चेंडू मारला जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे आणि जे सुटला जातोय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करतायत. आता मात्र समीकरण बदलतंय. धाव फलकावरती धावा आल्यात त्या 13. अजूनही 14 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. लगातार 3 षटकार मारले तर ₹500 पारितोषिक आहे. 2 मारले तरी ₹500. बघा दिलीप पवार याच्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि खरोखर षटकार मारलाय आणि अजून एक षटकार मारला तर नक्कीच आपला पारितोषिक मिळणार. आता मात्र समीकरण बदललंय. बघा कुठं होता सामना, कुठं आणून ठेवलाय. बघा प्रेक्षकांनो कसा आनंद आपल्याला मिळतोय या ठिकाणी, खरोखर सुरेख. अजून एक षटकार मारला, ₹500 बक्षीस घेऊन जायचंय. 3 चेंडू आणि 8 धावाची गरज. 3 चेंडू 8 धावा. काल आपण बघितला 2 चेंडू 8 धावा. आज मात्र बघतोय भिंगार विरुद्ध बीड बुद्रुक 3 चेंडू 8 धावा. प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कोण कोरणार तनुजा 11 क्रिकेट सुधाकर भाऊ गारे मैत्री चषक 2025 या पुन्हा एकदा मारलाय षटकार. चेंडू जातोय सीमारेखा पार. डीजे ₹500 पारितोषिक दिलीप पवार यांनी पटकावलेला आहे.
एक बाजूला कर्जत तालुका. अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळतोय. एक चेंडू 2 धावांची गरज. एक चेंडू 2 धावा. तनुजा 11 सुधाकर गारे मैत्री चषक 2025 वरती कोण नाव कोरणार. एक चेंडू. गोलंदाज तयार. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता विजयी संघ भिंगार संघ. डीजे डीजे या ठिकाणी भिलवली संघाचा संघनायक